सभी का दिल के गहराई से हार्दिक स्वागत. तर पाहूया पाणीचं फर्स्ट सेमीफायनल पहिली उपांत्य फेरीतील मॅच. टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय या ठिकाणी ऑक्सफोर्ड कोहली संघाने घेतला. क्षेत्ररक्षण लावलं जाते आणि बॅटिंग करण्यासाठी स्टॉर्म स्ट्रायकर संघाची सलामी जोडी खेळपट्टीवर भावेश ठाकरे आणि गणेश बनसोडे. पहिलं षटक श्रीकांत पाटील. पहिला चेंडू आणि पुलचा फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे मात्र झेल होण्यात होतोय का. खरं तर झेल सुद्धा केलं होतं. पोचला होता जवळपास डीपमधून. 30 सर्कलच्या जवळमध्ये झेल घेण्यात यश आलेलं नाही आहे. नक्कीच कंट्रोल चांगलं होतं. जजमेंट थोडंफार चुकलं त्या ठिकाणी आपण पाहू शकाल आणि फार वेगाने आले होते. आय कोऑर्डिनेशन थोडंसं डळमळी झालं होतं. हातामध्ये चेंडू विसावला होता आणि शेवटच्या क्षणाला तो खाली राहिला आणि त्यामुळे हा झेल सुटला जातोय. भावेश ठाकरेला मिळाले जीवनदान. भावेश ठाकरेने लगातार 3 बॉलवर 3 षटकार जर ठोकले तर नागले गावातील उपसरपंच रुपेश मेरेसाहेब यांच्याकडून 5,000 रुपयाचं कॅश प्राईज हे भावेश ठाकरेकरिता. श्रीकांत पाटील यावेळेला मात्र हुकचा फटका आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेच्या बाहेर फेकून दिला जातोय. 6 धावा. थँक्यू. चांगला आरामदायक फटका ह्या वेळेला भावेश ठाकरेच्या बॅटमधून पाहायला मिळाला. या खेळाडूकडे पाहून मात्र त्याच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे खूप काही गुणवत्ता ठासून भरले. काय फटका खेळला होता. आरामकेसा चेंडूला फेकून दिलं 6 धावन करता आणि एका प्रेक्षकाने आय थिंक सो झीलसुद्धा त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर घेतलेला आहे. श्रीकांत यावेळेला खोलवर टप्प्याचा चेंडू होता. मोठा फटका खेळायचा होता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क चांगल्या प्रकारे होत नाहीये. 1 धाव मात्र पुढं करताना दिसतोय तो भावेश. 1 रन मिळेल. संघाची धावसंख्या 9. सुरुवात चांगली झाली. नो डाऊट अबाउट इट. एखाद्या सलामीवीराला चांगली सुरुवातीची गरज असतेच आणि ती चांगली सुरुवात करून देण्याचा प्रत्यय आत्तापर्यंत भावेश ठाकरे आणि गणेश बनसोडे गणी फुल फॉर्मामध्ये असलेला खेळाडू सीझन 5 मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. त्याची अटॅकिंग बॅटिंग अतिशय चांगल्या पद्धतीने. समोरचा गोलंदाज कोण आहे हे मला ठाऊक नाही आहे. मी माझी गुणवत्ता सिद्ध करेन आणि त्यासाठी मला सलामीवीर म्हणून विस्फोटक फलंदाज म्हणून माझी गणना केली गेली. परंतु आता या महत्त्वपूर्ण लढतीमध्ये फर्स्ट सेमीफायनलमध्ये तुम्हाला कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे. मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं ते स्ट्रॉंग राहावं लागेल. गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. लेट्स सी. नाही डेफिनेटली कारण एखादी चूक सुद्धा तुम्हाला स्पर्धेच्या बाहेर फेकू शकते. चुकीला माफी नाही कारण हे नॉकआउट मॅचेस आहेत. इट्स अ फर्स्ट सेमीफायनल. श्रीकांत राईट आर्म. हा चेंडू मात्र अगदी दुरून खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर होता. तुम्ही जे अशा प्रकारे फटका खेळताच तेव्हा बऱ्याचशा वेळेला काय होतं की तुम्ही एकदा मिस करतात किंवा तुम्हाला टायमिंग साधता येत नाही. ॲब्सोल्युटली राईट. ज्या वेळेला तुम्ही अशा प्रकारचे स्ट्रोक खेळता त्यावेळेला बाहेर निघणाऱ्या चेंडूला थोडीशी कठीणाई निर्माण होते आणि सर्वात बेस्ट लेंथ लाईन या ऑफस्टम्पच्या बाहेर आणि ते श्रीकांत पाटीलने केलं होतं प्रिव्हियस बॉलमध्ये. श्रीकांत यावेळेला मात्र एक चांगला चेंडू आहे. सुदैव म्हणता येईल बॅटला स्पर्श झाला नाही. डॉट बॉल. धावसंख्या थांबलेली 9. लागोपाठचे 2 चेंडू डॉट गेलेले आहेत आणि ह्यालाच म्हणतात कमबॅक. 3 चेंडूमध्ये 9 धावा आल्या. त्यानंतर 2 चेंडू मात्र डॉट बॉल गेले. श्रीकांत पाटीलला माहिती आहे की फलंदाज कोणता स्ट्रॉंग आहे, त्याचे वीक पॉईंट प्लस पॉईंट काय आहेत आणि त्यानुसार गोलंदाजी करताना श्रीकांत पाटील पाहायला मिळतोय. यावेळेला मात्र ड्राईव्ह केलेला चेंडू सरळ जाते. तो म्हणजे डीप मिडॉनला लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक येईल आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त 1च धाव. पहिलं षटक समाप्त झाल्याने पहिल्या षटकाचा विचार जर केला प्रमोदजी आपण तर एक संमिश्र षटक म्हणता येईल की या षटकात तर 10 धावा आलेल्या आहेत आणि कुठलाही फलंदाज बाद झालेला नाही. ही एक जमेची बाजू आहे. पण दुसऱ्या बॉलवर षटकार आल्यानंतर माझ्याकडे ती ताकद आहे, चांगली गोलंदाजी करण्याची शैली आहे आणि हेच श्रीकांत पाटील दर्शवत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या षटकाचा खेळ झाला आहे. 10 रन स्ट्रॉम स्ट्रायकर्स या टीमची स्थिती आत्तापर्यंत पाहायला मिळते. या स्पर्धेचा उल्लेख केला. 198 चौकार 224च्या वरती षटकार पाहायला मिळत आहेत. हा लेखाजोगा आढावा आपल्याला पाहायला मिळतो आमच्या गुणलेखकाच्या माध्यमातून. भावेश ठाकरे 9 वर पोहोचतोय. 3 बॉलचा आतापर्यंत त्यांनी सामना केला आहे. गणेश बनसोडे 3 बॉलमध्ये 1 म्हणजे स्ट्रगल करताना पाहायला मिळतो. संघर्ष करावा लागतो. क्रिकेटचा खेळ असो किंवा आयुष्याचं मैदान असो तुम्हाला तिथे संघर्ष करावा लागणारच आहे. कारण कोणत्याही क्षेत्रामध्ये तुम्हाला कष्ट हे घ्यावेच लागतात. कारण आयुष्यात क्षेत्र कोणतंही असो
कष्टाला पर्याय नाही आहे आणि कष्ट जर तुमचे प्रामाणिक असतील तर यशालाही पर्याय नाही आहे. याचा आम्ही विशेष आभार व्यक्त करतोय. म्हणजे स्वर्गीय हाजी युनुस इब्राहिम शेख यांच्या स्मरणार्थ असलमबाई शेख साहेब यांच्याकडनं विशेष पारितोषिक असताना म्हणजे प्रथम पारितोषिक त्यासाठी 30,000, त्याच्यासोबत असणारे एक्स्ट्रा पारितोषिक, सेकंड इज 20 आणि त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचे प्रत्येकी 10,000. विशेष आभार आम्ही व्यक्त करतो सन्माननीय कमलाकर जाधव साहेब देवदळ तसेच मनोजी भगतसाहेब पोमन यांच्याकडनं मॅन ऑफ द सिरीजची ज्युपिटर 125 जी स्कूटी आपलास आहे ती मॅन ऑफ द सिरीजसाठी त्यांनी स्पॉन्सर केली, त्यांचे विशेष आभार. महेंद्रजी पाटील डोंगरीपाडा यांच्याकडनं इंटरनेटची सुविधा उपलब्ध केली गेली, त्यांचंही विशेष आभार. षटक क्रमांक दुसरा आपल्याला पाहायला मिळतं. यस, ज्यांनी बाउंड्री लाईनच्या बाहेर झेल टिपला होता प्रेक्षक वर्ग या ठिकाणी आलेले आहेत. आपण या व्यासपीठाच्या दिशेने यायचं आहे. आपल्याला या षटकानंतर सन्मानित केलं जाईल. ड्रिंक्स ब्रेकमध्ये आपल्याला सन्मानित केलं जाईल. आपण तिथे थांबायचं आहे. 10 रन झालेले आहेत. एक षटकाचा खेळ अखेरीस आपण पाहत आहेत. ऐशा मैदान खऱ्या अर्थानं हे क्रिकेटचं नंदनवन आपल्याला पाहायला मिळतं. खूप मेहनत, 1 ते 1.5 महिना आयोजकांनी मेहनत घेतली आणि आयोजन म्हणजे हेच नेमकं असतं की परिवाराला वेळ कमी आणि मैदानाला वेळ जास्त. चांगला बॉल होता, क्रॉस बॅटचा उपयोग केला होता, बॅकलिपचा उपयोग सुद्धा करताना पाहायला मिळाला. मिस्टामिंग स्ट्रोक, 1 धाव. डीप मिड विकेटचा फिल्डर अजय यादव पुढे सरसावत असताना सिंगल मेल. स्टॉर्म स्ट्रायकर्स टीम जाऊन पोहोचते 11वर. आत्तापर्यंत कोणताही गडी बाद झालेला नाही आहे गवळी सर आणि त्यामुळे थोडीशी धावसंख्या ही चांगल्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळते. नाही, अगदी बरोबर आहे ना. आपण जो उल्लेख केला टीम मिटिंगचा, खरं तरी स्पर्धेला सुरुवाती जवळपास 2 ते 2.5 महिन्यापासून टीम मिटिंग सुरू झाल्या होत्या. मी तर मग काय हजरतबाई शेख यांनी सतत मिटिंग अरेंज केल्या आणि टीमचं स्वरूप चांगल्या प्रकारे कशा प्रकारे होईल ते त्यांनी दर्शवण्यासाठी मिटिंग घेतल्या होत्या. टीम ओनर असतील, ऑर्गनायझिंग कमिटीचे मेंबर असतील, समालोचक असतील, यांना सातत्याने बोलणं करून KPL कमाल प्रीमियर लीग स्पर्धा कशाप्रमाणे चांगल्या प्रकारे होईल याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केलेला आहे. आणि हेच खरं स्वरूप असतं आणि हीच ती मेहनत असते. म्हणून क्रिकेटचा आत्मा त्यांनी जिवंत ठेवलेला आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. क्रिकेटच्या खेळासाठी खूप काही ते लगाव त्यांना पाहायला मिळतो. कुठेही मोठी स्पर्धा असो, टीम 94 ही टीम आपल्याला सातत्याने पाहायला मिळते. स्विच हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता परंतु भावेश एका साईडला आपल्याला पाहायला मिळतोय. बीट होत असताना संघाची धावसंख्या 11वर जाऊन पोहोचली गेले. याच मैदानात त्रिमूर्ती नागले प्रेझेंट आपण पाहू शकणार आहोत ग्रुपच्या वतीने. TR ट्रॉफी 2025 कमिंग सून पाहायला मिळतील आणि मोठमोठे संघ डे अँड नाईट फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळणार आहेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग, सॉफ्ट डिसमिसल होण्याची दाट शक्यता होती. कॅच ड्राफ्ट, कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच अँड विन द मॅच. झेल कोणाचा सोडलाय तर एक मॅन इन फॉर्म मिस्टर भावेश ठाकरेचा. सोपा झेल करत सुटला होता. खरं तर ऑन साईडला खेळायचं होतं, मग त्याच्याकडून शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला गेला होता आणि एक सोपा झेल सुटतोय. कॅचेस विन द मॅचेस समीकरण क्रिकेटमध्ये असतं. आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा कित्येक वेळेला आपण बघितलेलं आहे. झेल घेतल्यानंतर सामन्याला कशा प्रकारे काटणे मिळते आणि झेल सोडल्यानंतर पराभवाला कशा प्रकारे सामोरं जावं लागतं हे आपण कित्येक वेळा बघितलेलं आहे. ज्वलंत उदाहरण 2024 T20चा वर्ल्ड कप रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली का आला त्याचं एकमेव कारण डेव्हिड मिलरचा जो झेल टिपला आणि तिथेच खेळ समाप्त झाला. सूर्या तळपला, सूर्यकुमार यादव. ऑन साईडला पुलचा फटका, ॲज अ स्विफ्ट एज एन ॲरो, बाणासारखा वेगवान, इनटू द स्टँड. षटकार 6 रन. ऑलराऊंड ऑफ स्टंप गणेशने खेचून मारलं होतं, फेकून दिला होता सीमारेषेच्या पलीकडे षटकार. हा सुद्धा फुलटॉस चेंडू आहे, मात्र टायमिंग तितकं चांगलं झालेलं नाही. धावबाद करण्याचा प्रयत्नही केला जातोय, मात्र 1 धाव पूर्ण होते. एका धावेनिशी संघाची धावसंख्या 19वर जाऊन पोहोचली गेली. आत्तापर्यंत कोणताही गडी बाद झालेला नाही आहे. 225वा षटकार आपल्याला पाहायला मिळाला गणेश बनसोडेच्या बॅटमधून. भावेश ठाकरे 10वर खेळतोय. 5 बॉलमध्ये 200च्या स्ट्राईक रेटने, 6 बॉलमध्ये 9 रन. आतापर्यंत गणेश बनसोडे स्ट्रगल करताना पाहायला मिळाला. 5व्या बॉलवर त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आला. थोडंसं रिलॅक्स झाला असेल कारण एखाद्या खेळाडूला चांगल्या इनिंगसाठी
षटकार चौकार आल्यानंतर त्याचे थोडेसे होप्स वाढतात. लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न होता, चेंडूला सोडून दिलं होतं, लेफ्ट केलं होतं आणि अमित गुलटकर सर या ठिकाणी दर्शवतायत व्हाईट बॉल. संघाची धावसंख्या 20. 20 धावा झालेल्या आहेत. अजूनही सलामी जोडी खेळपट्टीवर एक चांगली धावसंख्या म्हणता येईल, कारण दुसरं षटक हे मार्गस्थ आहे. पण हे विसरून चालणार नाही की मागच्या मॅचमध्ये 66 या धावसंख्येचा पाठलाग यशस्वीरित्या झाला होता. 66 धावा चेस झालेत, 82 धावा चेस झालेत. भरपूर काही या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेलं आहे. ऑफ साईडला सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना विकेट मिळण्याची दाट शक्यता नाही आहे. तेवढीच रनिंग बिटवीन द विकेट सुपर पाहायला मिळतंय. ज्या पद्धतीने चेंडूला प्ले केल्यानंतर त्याच वेगाने धावत जाणं ही सुद्धा एक कला आपल्याला पाहायला मिळते. चित्याच्या चपळाईने 1 रन 2 षटकांच्या समाप्ती अखेर 21 झालेल्या आहेत. म्हणजे भावेशने स्ट्राईक स्वतःकडे घेण्यासाठी शेवटच्या चेंडूला फक्त हलक्या हातानं खेळलं, सॉफ्ट हँड ड्राईव्ह, आणि त्यावर 1 धाव घेतली, स्ट्राईक रोटेट केली. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या झालेली आहे 21 विदाउट लॉस. आपण पाहतात इट्स अ फर्स्ट सेमीफायनल स्टॉर्म स्ट्रायकर विरुद्ध ओमस्फोर्ट कोहली. केपीएलमध्ये महत्त्वपूर्ण मॅच, पहिला उपांत्य फेरीतील सामना आपण पाहतोय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 21 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आपण पाहत आहेत कामन प्रीमियर लीग, खूप सुंदर प्रीमियर लीग, कमालीची प्रीमियर लीग, आणि ह्या सर्व काही गोष्टी KPLच्या माध्यमातून सातत्याने अद्यावत होताना पाहायला मिळतात. प्रत्येकाच्या ओठांवरती फक्त एकच नाव, कामन प्रीमियर लीग. वा काय आयोजन आहे, हेच फक्त आपल्याला पाहायला मिळतं. आणि ते स्वप्न सत्यात साकारलं गेलं आहे, कारण आयोजन म्हणणं फार सोपी गोष्ट आहे, ते करून दाखवणं, ते स्वप्न सत्यात साकार करणं फार डिफिकल्ट असतं. काय म्हणतात ना गवळी सर, स्वप्नात वाघ मारला म्हणून आपण शूर होत नाहीत, आणि स्वप्नात उड्डाण केलं म्हणून विमानात बसलो असं होत नाही. त्यासाठी तुम्हाला प्रत्यक्षात गोष्टी साकाराव्या लागतात, तो वेळ द्यावा लागतो, आणि ते आयोजकांनी केलेलं आहे. आणि सातत्याने आपण पाहिलं हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे स्पॉन्सर केलेला आहे SH एंटरप्राइजेस, आणि सातत्याने फायदा हा शब्द त्यांच्या डिक्शनरीमध्ये नाहीच आहे मुळीच. श्रीकांत कंटिन्यू. वाट शॉट फेकून दिलेला आहे, स्लॉक केलेला आहे, आणि चेंडू जाईल डीप मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर, आणि भाविष्याच्या बॅटमधून आलेला हा षटकार. थँक्यू, धन्यवाद उमेश विरार कुर्मा अँड मंदार म्हात्रे मॅडिक डीजेला आपण पाहत आहेत, आणि त्यांच्या आमच्या आवाजाची काळजीसुद्धा त्यांनी घेतले, संगीतमय वातावरण निर्माणसुद्धा केलं आहे. काय फटका खेळला होता, ॲब्सोल्युटली सुपर शॉट. 27 झालेले आहेत आत्तापर्यंत. स्ट्रॉम स्ट्रायकर्स इम्रान शेख यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, मजबूत स्थितीमध्ये आहे. पहिल्या 2 षटकांमध्ये चांगल्या धावा उभारल्या गेल्या होत्या, आणि चेंडू ज्या वेळेला मात्र खेळल्यानंतर जो चेंडूला कॅप्चर करतो ना, ते कॅमेरामॅन काय फॉलो करतात चेंडूला, अतिशय चांगल्या पद्धतीने आपण पाहू शकतायत. जे ऑपरेटर आहे साहिल चव्हाण, स्कोरर आहे श्रेयस देले, कॅमेरामॅन शाहरुख शेख, यश, जय, योगेश आणि विशाल. अफलातून कामगिरी. पुन्हा एकदा लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे, हा चेंडू सुद्धा जाईल. मस्तक पे दस्तक, वाइड अप, लॉन्ग ऑन सेवा पार, बॅक टू बॅक दुसरा षटकार. प्रमोद, भावेशला जीवनदान दिले गेलं. आंतरराष्ट्रीय खेळाचं उदाहरण सूर्यकुमारचं उदाहरण दिलं. मला आज आठवतं आहे की रोहित शर्मा याने 264 धावा ठोकल्या, 4 धावांवर तिसरा पर्यायाने जीवन दिलं होतं. 173 चेंडूमध्ये 33 चौकार आणि 9 षटकार लगावले, 264 धावा ठोकल्या. अद्भुत रेकॉर्ड होता तो श्रीलंकन संघासमोर. आपण पाहिला श्रीलंकन संघाचे संपूर्ण गोलंदाज शरणागती पत्कारले होते, असंच म्हणायला वावगं ठरणार नाही. 33 रन. कॅचेस विन द मॅचेस खूप महत्त्वपूर्ण भूमिका असते. अशा वेळेला गवळी सर आपण पाहिलं तर कोणताही खेळाडू फिल्डर हा जाणून बुजून सोडत नसतो. एकतर त्याच्या मनात काहीतरी काहूर चाललेलं असतं, एकतर त्याचं कॉन्सन्ट्रेशन लॅप झालेलं असतं, आणि त्यामुळे कदाचित ते झील सुटतात. श्रीकांत, व्हाट शॉट अराउंड दी ऑफ स्टंप खेचून मारलेला आहे, आणि भावेशाच्या बॅटमध्ये आला हा तिसरा दर्जेदार षटकार.
ग्रामपंचायत नागलेचे विद्यमान उपसरपंच रुपेशजी मेंढे यांनी 5,000 रुपयाचं पारितोषिक लावलं होतं. लागोपाठ 3 षटकार लगावले आणि ती कामगिरी भावेश यांनी केलेली आहे. ऊर्जा दिली जाते ही उपसरपंच रुपेश मेरे यांच्या माध्यमातून. नागलीचे अनमोल रत्न आहेत आणि आता ऊर्जेचा संचार भावेश ठाकरेच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. काय कडक बॅटिंग केले. 39ला आतापर्यंत कोणताही धक्का बसलेला नाहीये. गुड पार्टनरशिप. 15 बॉलमध्ये 39. स्ट्रॉंग स्ट्रायकर स्ट्रीम. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक अँड इनक्रेडिबल बॅटिंग भावेश ठाकरे. श्रीकांत पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळेला मात्र स्वैर चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, डाव्या एसटीच्या बाहेरून जातोय आणि पंचांचा इशारा वाईट बॉल. धावसंख्या होते 40. भावेश इज ऑन फायर. कारण तिसरं षटक हे मार्गस्थ आहे आणि याचप्रमाणे धावसंख्या जर झाली तर 70चा आकडा आजच्या दिवसातील सर्वोच्च धावसंख्या उभी राहू शकते. श्रीकांत राईट आर्म. हा चेंडू मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न केलेला नाही, सोडून दिलेला आहे. थोडासा उजव्याच्या बाहेरचा चेंडू होता. पंचांकडे साशंक नजरेनं बघितलं, आशाभूताप्रमाणे बघितलं. मात्र एक चांगला चेंडू. डॉट बॉल. धावसंख्या स्थिर आहे 40. श्रीकांत अपील केलं जाते क्वाड बेंचचं. इट्स अ लाऊड अपील. मात्र ओव्हरथ्रो होतोय आणि आय थिंक दुसरी धाव पूर्ण होईल का. फलंदाज धावबाद. गणेश Thank you. आहे पण मात्र 41 धावांची एक चांगली भागीदारी केलेली आहे. कारण मोठी धावसंख्या तुम्हाला उभी करायची असेल तर वन हॅज टू प्ले अँकर रोल. कुणीतरी खेळपट्टीवर थांबून राहणं गरजेचं आणि एक वेगवान भागीदारी. ह्या दोन्ही गोष्टी बघायला मिळाल्या. कारण दोघांनी अँकर रोल केला होता. 41 धावांची वेगवान भागीदारी बघायला मिळाली. खास करून भावेश इज ऑन फायर. आता माझं तन्मय जात आहे. तन्मय पाटील की मॅन ज्याने आतापर्यंत सातत्य दाखवलेलं आहे. 41ला 1. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. चांगली बॅटिंग आपण पाहिली भावेश ठाकरेच्या स्वरूपात. खेळ थोड्या वेळासाठी थांबलेला आहे. दोन्ही पंच चर्चा करतायत. आय थिंक गणेश धावबाद झाल्यानंतर तन्मय पाटील गेलेला आहे. आपण पाहतात KPL कामन प्रीमियर लीग. कामणगावचा अर्थात कामन संपूर्ण परिसराचा हा एक मान आणि सन्मान. क्रिकेट फेस्टिवल ऑफ कामणगाव अर्थात कामणचा परिसर आहे. नागले ते चिंचोडी परिसर संपूर्ण अगदी क्रिकेटमय झालेला आहे. वेळेसंदर्भात सहकार्य करायचं आहे. अजून बरेचशा मॅचेस व्हायचे आहेत. थोडंसं डिस्कस त्या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. नाही चर्चा तुम्ही करा परंतु शॉर्टमध्ये करा. कारण आज सुपर संडे मेगा फिनाले आहे आणि अंतिम मॅच जी आहे ही जास्तीत जास्त षटकांची होईल याची काळजी या ठिकाणी ऑर्गनायझर कमिटी घेणार आहे. KCचे अध्यक्ष अजयजी पाटील तसेच कार्याध्यक्ष शाहिदभाई अन्सारी सुद्धा मैदानात जाताना दिसत आहेत.
आणि या वेळेला मात्र चांगला झेल आणि पाहतोय आपण फलंदाज बाद होतोय. स्टॉर्म स्ट्रायकर संघाचा हा भावेश ठाकरे बाद होतोय. जबरदस्त जल्लोष यावेळेला होत असताना पाहायला मिळतोय. आता ओम स्पोर्ट्स कोहली या टीमच्या बाजूने आपण पाहू शकतायत. हे षटक पाहायला मिळालं. श्रीकांत पाटील 29 धावा खर्च केल्या, 1 विकेट जरूर मिळवली. अक्षय कोल्हा पुढे सरसावला गेला होता. चांगली कॅच. इथे फलंदाज 40 रन झालेले आहेत. 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. धावसंख्या 2 बाद 40, 1 बाद 40. हे बघा संपूर्ण ही प्रवीण पाटील आणि त्यांची संपूर्ण टीम. जबरदस्त. चिराग म्हात्रे यांना मात्र शुभेच्छा. अमित कामणकर यांना आपण पाहत आहेत. बॅनरच्या भावेश यांच्याकडून शुभेच्छा येत असताना आणि त्याप्रमाणे आपण पाहू शकतायत वेलकम म्हणून आपण पाहत आहेत. चंदू सरांचं सुद्धा या ठिकाणी आपण पाहू शकतायत. अप्रतिम कामन बॉयज यांच्याकडून मात्र आपण पाहत आहेत. हा बॅनर अतिशय सुंदर पद्धतीने आणि बँड पथक हे आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय सुंदर पद्धतीने या स्पर्धेचं आयोजन नियोजन. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये या आपण गवळी सरांकडे वळूया. यस वेलकम. या ठिकाणी आगमन होते म्हणजे भरतजी पाटील, त्याचबरोबर जितेंद्रजी पाटील यांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. आमचे अंकित पाटील यांचे पेतासे भरतजी पाटील आहेत आणि भरतजी पाटील हे सुद्धा एक उत्कृष्ट समालोचक. सुरुवातीला आम्ही बघितलेलं की बऱ्याच वेळा चांगलं समालोचन, क्रिकेटचं समालोचन ते करायचे आणि एक टॅलेंटेड पर्सनॅलिटी म्हणून मी त्यांचा उल्लेख केला जाईल. भरतजी पाटील, त्याबरोबर जितेंद्रजी पाटील, आपलं हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. इनिशियल सुरुवातीला आम्ही पाहतो प्रमोदजी, भरतजी पाटील आणि आम्ही सुरुवातीला जेव्हा स्पर्धा असायच्या म्हणजे तो काळ पूर्वीचा होता, जवळपास 30 वर्षापूर्वीचा काळ होता. त्यापूर्वी आम्ही समालोचन एकत्र केलेलं आहे बरीच वर्ष. हो, आणि म्हणूनच एक्सपिरियन्स परिपूर्णतः तुम्ही शेअर करत असताना पाहायला मिळतात वेगवेगळ्या समालोचकांसमवेत. हे सुद्धा वैशिष्ट्यपूर्ण असतं. ज्यावेळेला तुम्ही एखादा एक्सपिरियन्स दुसऱ्याला शेअर करता तर ऑटोमॅटिकली नॅचरली आहे की तुमचा एक्सपिरियन्स अजून वाढताना पाहायला मिळतो. अतिशय चांगल्या पद्धतीने प्रेक्षक गॅलरीज आपल्याला पाहायला मिळत आहेत. खचाखच भरलेल्या आहेत. परिपूर्णता. कारण प्रेक्षक गॅलरी म्हणजे स्टॅमिना आणि एनर्जीचं पॉवर हाऊस म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं या प्रेक्षक गॅलरी आहे. स्मृती मंदाना महिला प्रेक्षक कक्ष हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. संपूर्ण एन्जॉय करत असताना ढोल ताशांच्या गजरात, बॅनर्सची गर्जना आणि जबरदस्त आपण पाहत आहे. 3 षटकांचा खेळ झालाय. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 40ला 1. शेवटचं षटक आपल्याला एकंदरीत 2 षटकं अजून सुद्धा पाहायला मिळतील. स्टॉर्म स्ट्रायकर्स टीम 13.33च्या करंट रन रेटने खेळत असताना पाहायला मिळत आहेत. गणेश बनसोडे 6 बॉलमध्ये 9. तन्मय पाटील बाद झाल्यानंतर तन्मय पाटील आहे मैदानाच्या आतमध्ये. जो आपण पाहत आहेत भावेश ठाकरे बाद झाल्यानंतर आता सिच्युएशन थोडीशी डाऊन. अक्षय कोल्हाने खूप चांगला झेल टिपला होता. 4थ्या षटकाला प्रारंभ होतोय. गोलंदाज सज्ज, गोलंदाजी मार्कवर. चांगला बॉल. ह्या वेळेला टप्पा पडल्यानंतर यष्ट्यांच्या वरून हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना पाहायला मिळते. गुड डिलेव्हरी. खूप चांगला बॉल होता. सुनील रावतचा स्वतः ॲज अ कॅप्टन पाहायला मिळतोय. येस, अगदी मधल्या अष्टीवर असलेला चेंडू शरीरापासून जवळ जर चेंडू असेल ना तर तुम्ही त्यावर चांगल्या प्रकारे फटका खेळू शकत नाही. ऑन साइडला खेळला गेलाय. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट झालाय. सरळ चेंडूला पाठवलंय बाउंड्री लाईनच्या बाहेर. व्हॉट अ शॉट. ग्लोरियस कडक शॉट. थँक यू. येस, दॅट्स अ स्ट्रेट हिट, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. सरळ फेकून दिलं होतं लॉंग ऑन सीमारेच्या बाहेर. गणेशच्या बॅटमधून आलेला हा षटकार. चांगला फटका पाहायला मिळाला आणि संजयभाई म्हात्रे यांचं षटकाराने स्वागत केलं गेलं आमच्या मुख्य मंचावर. A1 जोडी म्हणून ज्यांची पाहायला मिळते. 2 दिल 1 जान. चांगला बॉल. ह्या वेळेला टप्पापर्यंत थोडासा ऑन दी टोस करण्याचा प्रयत्न केला होता गणेश बनसोडेने. म्हणून उल्लेख केला होता गवळी सर की या खेळाडूचं सातत्य खूप चांगलं राहिलं आहे. कन्सिस्टन्सी इज मोस्ट इम्पॉर्टंट आणि ते करत असताना पाहायला मिळत आहेत. नाही, डेफिनेटली सातत्य बघायला मिळालेलं आहे. कित्येक पहिल्या मॅचपासून गणेशला आपण पाहतोय. ऑन साईडला खेळला गेलाय. फ्लिकचा फटका आहे. मनगडाचा वापर चांगला केला. प्रयत्न चांगले आहेत.
फिल्डिंग चांगली केली होती, परंतु चेंडू थांबण्याचं नाव घेणार नाहीये. प्रेक्षक गॅलरीमध्ये चेंडू जाऊन आदळतोय. चौकार. पाहूया आपण रिप्लेमध्ये. खरं तर चांगला प्रयत्न केला होता अडवण्याचा, मात्र थांबवू शकला नाही आणि जवळपास हा लॉंग ऑनला होता आणि वाईड ऑफ लॉंग ऑनला चेंडू निघून गेला. 4 धावांसाठी चौकार. या प्लेट आउट प्लेड ऑन आपण पाहू शकताय. फलंदाज बाद. क्लीन बोल्डच्या माध्यमातून फलंदाज बाद होताना 50 वर दुसरा धक्का 5 बॉलच्या समाप्तीनंतर. अराउंड इलेक्ट त्रिफळाची झाली. थोडा चपल झाला होता, उजव्या स्टेजच्या बाहेर गेला होता. ऑन साईडला खेळायचं होतं, मात्र तुम्ही जर यॉर्कर चेंडूला अशा प्रकारे खेळण्याचा प्रयत्न केला तर मात्र तुम्हाला खेळपट्टी सोडून जावंच लागेल. 7 बोल्ड त्रिफळाची झाली आहे गणेश, पण मात्र बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी त्याने उपयुक्त कामगिरी केली. 11 चेंडूमध्ये 19 धावांची खेळी केली. त्याचबरोबर भावेशबरोबर चांगली पार्टनरशिप जर असली त्यानंतर मात्र बाद झाले. आपल्या संघाला आतापर्यंत चांगल्या स्थितीमध्ये घेऊन गेलेला आहे. चांगली स्थिती आहे. 50 रन्स पाहायला मिळत आहेत. म्हणजे उर्वरित पहिल्या डावाचा विचार केला तर 7 बॉल शेष राहिलेत आणि या 7 बॉलमध्ये आपण पाहिलं तर 2 ते 3 मोठे फटके येतील का, अर्थातच षटकारां परावर्तित करतील का, हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे. क्रिकेट आहे आणि क्रिकेटचा खेळ आपण सातत्याने पाहतो. तुमचं मास्टर माइंड क्रिकेट झालं पाहिजे. स्मार्ट क्रिकेट तुम्ही खेळलं पाहिजे. स्मार्ट क्रिकेटने तुमची बुद्धिमत्तेचं क्रिकेट जास्तीत जास्त चांगलं उपयोगात आणत असताना आत्तापर्यंत तरी आपण पाहिलं भावेश ठाकरे एका साईडला पाहायला मिळाला. गणेश बनसोडे अप्रतिम मिस टायमिंग स्ट्रोक जरूर आहे. फिल्डर आहेत, कोणती मिस्टेक शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉप्ट. एका धावेनिशी समाधान व्यक्त करावं लागेल. 51 रन झालेले आहेत. 4 षटकांचा खेळ अखेरीस. स्ट्रॉंग स्ट्रायकर्स टीम 51 विदाउट लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 4 ओव्हर कंप्लीट. येस, 2 बाद धावसंख्या झालेली आहे ती. म्हणजे 51 सोपा झेल शॉट एक्स्ट्रा कव्हरला सोडला गेला. झेल सोडल्याचं उदाहरण आम्ही दिलेलं आहे. आपण मुजीबने सुद्धा अफगाणिस्तान झेल सोडला होता आणि मॅक्सवेलने 200 धावा पटकावल्या आणि अफगाणिस्तान हा संघ विजयाच्या वाटेवर असताना पराभूत झाला. कॅचेस विन द मॅचेस कित्येक उदाहरणं आंतरराष्ट्रीय खेळामध्ये देता येतील. डेफिनेटली. आणि कोण विसरेल जर कपिल देव रामलाल निकन सरांनी जर 1983 मध्ये ते वर्ल्ड कपच्या माध्यमातून झेल जर सोडला असता तर कदाचित आपल्याला खूप वेळ आणि खूप वाट पाहावी लागली असती. आणि त्यामुळे 1983चा वर्ल्ड कप आला. वेस्ट इंडिज टीमचं हॅट्रिकचं स्वप्न भंग झालं आणि 1983 पासून जे क्रिकेटचे वारे भारतामध्ये वाहू लागले ते आत्तापर्यंत नॉनस्टॉप अनस्टॉपेबल पाहायला मिळतात. क्रिकेटचा खेळच असा आहे. आपण पाहत आहेत एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. 4 षटकांचा खेळ आमच्या प्रेक्षक गॅलरी पाहायला मिळत आहेत. जे खऱ्या अर्थानं प्रेक्षक गॅलरी म्हणजे स्टॅमिना आणि एनर्जीचं पॉवर हाऊस म्हणून प्रेक्षक गॅलरीला संबोधलं जातं. प्रवीण पाटील एन्जॉय करतायत. जरी त्यांचा संघ या स्पर्धेतून बाहेर फेकला तरीसुद्धा आपण पाहत आहेत एन्जॉय करत असताना सातत्याने आपल्याला पाहायला मिळत आहे. ढोल ताशांच्या गजरात मात्र एन्जॉय करणारा हा प्रेक्षक वर्ग पाहायला मिळतोय. चौबाजूने खचाखच भरलेलं हे मैदान, कारण स्पर्धेचं नाव आहे कामन प्रीमियर लीग. यस, मोठ्या संख्येने प्रेक्षक आले आहेत. यानंतर ऑफिशियल कॉल. मामा भांजे आणि RD11 मोरीगाव दोन्ही कॅप्टनना टॉससाठी आपण तयार राहायचं आहे. सेकंड सेमीफायनलचा टॉस होईल हे षटक संपल्यानंतर. आणि गवळी सर, चिंचोटी ते नागले या खेळाडूंसाठी, या विभागातील खेळाडूंसाठी हा वर्ल्ड कप आहे टेनिस बॉल क्रिकेटचा. यावेळेला पुन्हा एकदा फटका खेळलेला आहे. मात्र कुठलाही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मिड ऑफला नाही आहे. फक्त आणि फक्त एकच धाव घेतली जाईल. स्ट्राईक तन्मयने स्वतःकडे ठेवलेली आहे. धावसंख्या 52, 52. संतोष कोम आलेला आहे गोलंदाजी लास्ट ओव्हर. 5वं षटक. अजूनही 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे. आणि आय थिंक प्रमोदजी, मला असं वाटतं की 65+ पाहत असणार आहे या ठिकाणी स्ट्रॉंग स्ट्रायकर. कारण तन्मय खेळपट्टीवर आहे, ज्याच्याकडे क्षमता आहे मोठे पटके खेळण्याची. येस, ॲब्सोल्युटली राईट. तन्मय पाटील कागदोपत्री स्ट्रॉंग असून चालणार नाही आहे तन्मयला. यावेळेला ऑन साईडला स्ट्रॉंग फटका आहे. सुपर फ्लॅट 6.
जर रॉकेट प्रमाणे चेंडूला या वेळेला फेकून दिलंय 6 धावन करता. अतिशय चांगला फटका, दर्जेदार क्लास षटकार. 58 धावा झाल्या आहेत. 58. मी सांगितलं होतं तन्मय खेळपट्टीवर आहे त्यामुळे धावपळ खालता राहणार आहे. आणि काय फेकून दिलं तर सरळ. संतोष राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. हा चेंडू मात्र अगदी उजव्याच्या बाहेरचा फटका खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक नाहीये, खूप दुरून यावे लागेल क्षेत्ररक्षकाला आणि चेंडू जाईल स्वीप कवा सीमारेषा पलीकडे. 4 धावा. चांगली बॅटिंग, झंझावती बॅटिंग करत असताना तन्मय पाटील यासाठीच ओळखला जातो. एक परफेक्ट ऑलराऊंडर कसा असावा हे आतापर्यंत स्पष्टपणे दर्शवत असताना संतोष कोमच्या गोलंदाजीवर 62 रन झाले स्टॉर्म स्ट्रायकर्स या टीमचे. 3 बॉल अजून सुद्धा शिल्लक आहेत. या 3 बॉलमध्ये काय मोठे फटके येतील की संतोष कोम डॉट बॉल विकेट मिळवेल याकडे लक्ष असणार आहे ओम स्पोर्ट्स कोहली या टीमचं. येस 62 इज ऑन बोर्ड. 62 धावा झालेल्या आहेत आणि तन्मय आक्रमकता दाखवतो. एक षटकार त्याने लगावला, त्यानंतर 2 धावा चौकार लगावला. संतोष पुढे एकदा मार्गस्थ होईल. संतोष कोम राऊंड विकेट गोलंदाजी करतोय. फुलटॉस आणि मात्र फुलटॉस चेंडूवर या ठिकाणी बाद होतोय तन्मय पाटील. तन्मय पाटील 10 वर बाद होत असताना पाहायला मिळत आहेत. फुल टॉस बॉल मिस केला. अगोदरच प्ले करण्याचा प्रयत्न केला गेला. यष्ट्यांचा वेध घेत चेंडूने संतोष कोमला अखेरकार विकेट मिळाली. शेवटचे 2 बॉल आहेत. 62 रन झालेले आहेत. प्रथम बॅटिंग करताना स्टॉर्म स्ट्रायकर्स या टीमच्या एका साईडला होम स्पोर्ट्स कोहली टीम आपल्याला पाहायला मिळते सचिन घाग यांची, तर एका साईडला इम्रान शेख यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. संघ मालक दोन्ही खुश असतील कारण या सुपर 4 पर्यंत पोहोचलेत. फर्स्ट सेमीफायनल खेळत आहेत म्हणजे आपल्या संघाची कामगिरी चांगली झाली आणि त्यांनी आत्तापर्यंत त्यांच्या कुशल नेतृत्वामुळे या फर्स्ट सेमीफायनलमध्ये घेऊन आलेत. म्हणजे संघ मालक सॅटिस्फाईड असतील यात ती मात्र शंका नाही आहे. नाही, डेफिनेटली सॅटिस्फाईड असतील, पण जर अपेक्षा वाढणार आहेत त्यांच्या, कारण आपण सुपर 2 मध्ये प्रवेश जर केला तर सोने पे सुहागा. आता मात्र बॅटिंग करण्यासाठी आलेला आहे अजय उपाध्याय. पण समाधान हा शब्द आहे ना गवळी सर, तो खूप काही मायने राखतो आपल्या आयुष्यामध्ये. कारण समाधान शोधण्यासाठीच पूर्ण आयुष्य आपल्याला लागतं आणि जर समाधान जेवढ्या तुमच्या अपेक्षा तेवढं तुमचं समाधान खूप मोठं होतं. परंतु ज्या गोष्टीमध्ये आपण समाधानी आहोत त्या गोष्टी जर आपल्याला आवर्जून समजल्या तर आयुष्य खूप सुंदर होऊन बनतं. संतोष कोम षटकातील पुढचा चेंडू, कारण हे अंतिम षटक आहे, 5वं षटक आहे. 5 षटकांची ही निर्धारित मॅच आहे. दोन चेंडूचा खेळ बाकी अजून या षटकातील. यावेळेला मात्र थोडासा शॉर्ट चेंडू होता, पडल्यानंतर थोडासा बाउन्स आणि टर्नही बघायला मिळालं आणि सरळ चेंडूने वेध घेतला तो यष्टी रक्षकाचा. डॉट बॉल. अजय उपाध्याय ह्या वेळेला बॉलला प्ले केल्यानंतर त्यानंतर रिॲक्शन त्याची पहा की ऑफ स्टंपच्या थोडंसं बाहेर येऊन खेळायला पाहिजे होतं, परंतु तो प्ले करता आला नाही. संतोष कोमचं मी कौतुक करेन. 62 62 धावा झालेल्या आहेत. लास्ट बॉल. पुन्हा एक डॉल बॉल. कमबॅक करताना पाहतोय. पहिल्या चेंडू षटकार आल्यानंतर मात्र आपण पाहतोय कमबॅक करतोय खास करून संतोष कोम आणि 62 धावा झालेल्या आहेत आणि टार्गेट इज 63. 63 धावांचं लक्ष आहे. आपण जाऊया टॉससाठी. RD 11 मोरीगाव आणि मामा माझे दोन्ही संघाचे कॅप्टनने 30 बॉलमध्ये 63 रनचं आव्हान समोर ठेवण्यात आलं आहे. 12.60चा पर ओव्हरमध्ये आस्किंग रिक्वायर्ड रन रेट आपल्याला पाहायला मिळेल. ओम स्पोर्ट्स कोहली या टीमसमोर 63 धावांचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. भावेश टाकणेने जबरदस्त बॅटिंग केली. 29 रन त्याच्या बॅटमधून. गणेश बनसोडेने 19 धावा केल्या. 10 रन्स केल्या तन्मय पाटीलने आणि आर्यन म्हात्रे आणि अजय उपाध्याय नॉट आऊट राहिले आणि अशा प्रकारे आपण पाहतोय 63 पर्यंत मजल मारली. 63 धावांचं आव्हान. आणि जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेने, ज्या ठिकाणी सेकंड सेमीफायनलचा टॉस त्या ठिकाणी होईल आणि आमचे प्रतिनिधी असतील डॉक्टर मोरेश्वर गवळी सर त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत. आणि ज्यावेळेला प्रत्यक्ष सामन्याला सुरुवात होईल तेव्हा
व्हॉइस ऑफ कामन मोरी अर्थातच हेमंत पाटील सर आणि त्यांच्या समवेत जुन्नर भूषण मुंबई भूषण चंद्रकांत शेट्टे सर आमचे जवळचे मित्र या ठिकाणी चंदू सर विनंतीस मान देऊन उपस्थित झाले. बिझी शेड्यूल असून सुद्धा या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद. आणि जाऊया गवळी सरांकडे. येस RD11 मोरीगाव, त्याचबरोबर मामा भांजे दोन्ही कॅप्टन आले आहेत. मी आमचे हरेश्वरजी पाटील त्याचबरोबर भरतजी पाटील या दोन्ही मान्यवरांना विनंती करणार आहे की आपण आमच्या टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या उपस्थित टॉस होईल. आमचे दोन्ही मान्यवर येतील. हरेश्वरजी पाटील एक माजी क्रिकेटर, हरेश्वरजी आपण यायचं आहे. हरेश्वरजी म्हात्रे आपण यायचं आहे. आणि भरतजी पाटील कॉईन कॉईन जे वापरलं जातं आहे ते अर्थात सिल्वर कॉईन इट्स ओनली इन KPL कॉमन प्रीमियर लीगमध्येच आपण पाहू शकता. हर्षवर्जी म्हात्रे आपले शुभ हस्ते टॉस करतील. कॉलिंग कोण करणार आहे? मामा भांजे संघाचे कॅप्टन अमित, व्हेरी पॉप्युलर नेम. इट्स KPL अँड टीम 94. अमितचं म्हणणं आहे 94 आणि आलेलं सुद्धा आहे 94. बरं जी, हे जे कॉईन आहे टॉस विनर संघाच्या कॅप्टनला आपण आपले शुभ हस्ते प्रदान करायचं आहे. त्याचबरोबर हरेश्वरजी खूप खूप आभार, आपण टॉससाठी आलात. भरतजी आपलं सुद्धा खूप खूप आभार, आपण टॉससाठी आलात. पुन्हा एकदा आमच्या मान्यवर कक्षामध्ये स्थानापन्न व्हायचं आहे. अमित आतापर्यंत खूप चांगली कामगिरी झालेली आहे आणि विशेष म्हणजे इट्स अ सेमीफायनल, उपांत्य फेरी. कारण एक मॅच जर जिंकली तर तुम्ही मेगा फायनल खेळू शकता. आतापर्यंत काय अनुभव आला खेळताना अनुभव म्हटलं मग आम्हाला सर्व पुराणे एफर्ट चांगले दिलेला आहे. आम्ही फायनल खेळायचा प्रयत्न करणार. टॉस जिंकलेला आहे, निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग. संघ तोच राहणार आहे की काही थोडासा बदल केला जाईल संघामध्ये? नाही, संघ तोच राहणार. काय स्ट्रॅटेजी असणार आहे? साधारण अंतिम फेरीमध्ये पोचायचं असेल, तुम्ही क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे, साधारण किती धावांपर्यंत थांबवलं तर तुम्ही कदाचित या संघाला पराभूत करू शकता? 50-50+. कुणाकडनं जास्त अपेक्षा आहे जे तुम्हाला अर्ली ब्रेक थ्रू मिळवून देतील? सर्वांकडेच अपेक्षा आहे. बॉलर आमचे चांगलेच आहेत, 4चे 4. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. RD11 मोरीगाव, आपण जर टॉस जिंकला असता तर निर्णय काय घेतला असता? फिल्डिंगच घेतली असती. थोडंसं मनाच्या विरुद्ध झालेलं आहे, पण क्रिकेट असं आहे ना, क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टन्टी. अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. तुम्हाला बॅटिंग करायची आहे, मोठी धावसंख्या जर उभी केली तर मात्र तुम्ही संघाला पराभूत करू शकता, प्रेशर बिल्डअप करू शकता. साधारण किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल जेणेकरून तुम्ही फायनलमध्ये खेळू शकता? जास्तीत जास्त 70+ मारण्याचा प्रयत्न करू आम्ही. जास्त अपेक्षा कुणाकडं असणार आहेत? नाही, आहेत सर्व प्लेयर चांगलेच आहेत माझे. मामा भांजे आणि RD मोरीगाव दोघांमध्ये बॅट आणि बॉलचा संघर्ष प्रेक्षकांना बघायला मिळेल. हो, नक्कीच. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर सेकंड सेमीफायनल उपांत्य फेरीतील मॅच. उपांत्य फेरीने त्याचा टॉस झालेला आहे आणि टॉस जिंकून मामा भांजे संघाच्या कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. पण आपण देऊया आयवा कॅच झेल घेतलेला आहे, त्यासाठी सुद्धा सिल्वर कॉईन असणार आहे. यायचं आहे. निराबाई यांना विनंती करणार आहे आपल्या शुभ हस्ते हे सिल्वर कॉईन आपण आयवा कॅचसाठी प्रदान करायचं आहे. काय नाव आहे? अक्षय. हे KPLमध्येच होऊ शकतं. सिल्वर कॉईन जे आहे ना, हे फक्त कॉमन प्रीमियर लीगमध्येच मिळू शकतं. निराबाई यांच्या शुभ हस्ते हे सिल्वर कॉईन देण्यात येईल. आम्ही नेहमी होतो कॅचेस विन द मॅचेस, पण प्रेक्षकांनी कॅच जिंकली त्याच्यासाठी सिल्वर कॉईन. अक्षय, निराबाई आपलं खूप खूप आभार. अक्षय, किती दिवसापासून मॅच पाहतोस? आज 5वा दिवस आहे. आजच आलो आहे. क्या बात आहे. अजून ही मॅच आहे, याच्यानंतर फायनल मॅच आहे, त्यानंतर अजून एक मॅच होईल 3ऱ्या क्रमांकासाठी. म्हणजे अजूनसं संधी थांबणार आहे सगळी फायनल मॅचपर्यंत. आज भारत पाकिस्तानची मॅच आहे महत्त्वपूर्ण. थांबूया संध्याकाळपर्यंत. चल, तुझ्यासाठी खूप शुभेच्छा असणार आहे आणि अभिनंदन. जाऊया लगेच कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सजवत आहे दोन्ही आमचे दिग्गज समालोचक हेमंत पाटील त्याचबरोबर चंदू सर. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स.
पहिल्याच बॉल फॉर विकेट मिळते या ठिकाणी तन्मय पाटीलला. काय जबरदस्त कॅच घेतलेला आहे बॅकअप ऑफ द स्कोअर लेगच्या दिशेने. पहिल्या बॉलवर विकेट. बघितलं पहिल्याच बॉलवर एक मिस टाइम शॉट संतोष कोंबयाचा आणि विकेट मिळते. अप्रतिम कॅच घेतला तिथला फिल्डर विपुल याने आणि पहिल्या बॉलवर विकेट. खराब झालेली आहे. पहिल्याच बॉलवर विकेट कोणत्याही गोलंदाजासाठी ही मात्र महत्त्वपूर्ण बाब असते. डावाच्या पहिल्या बॉलवर तुम्ही विकेट घेताय आणि तन्मय पाटील यांनी तो कारनामा केला. एक चांगला झेल देखील या ठिकाणी झाला आणि महत्त्वाचे बॅटर मात्र या ठिकाणी बाद होताना पाहायला मिळाले. संतोष ज्यांनी मागील मॅचमध्ये सामनावीराचा पुरस्कार देखील घेतला होता. आपण पाहतोय कॉमन प्रीमियर लीग आणि सर स्टोम स्ट्रायकरच्या विरुद्ध ओम स्पोर्टची सुरुवात मात्र तेवढी चांगली झालेली नाहीये, परंतु ही सुरुवात आहे. कमबॅक करावं लागेल कॉमन प्रीमियर लीग. तन्मय पाटील पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर राऊंड विकेटने. हो चांगला बाउन्सर. यावेळेला अपील कॉटब्यांची जोरदार अपील आहे मात्र अंपायर सहमत नाहीत. 1 फॉर द वोचा इशारा अंपायर कडून होताना दिसते. हे बघितलं आपण. चांगली डिलिव्हरी. हो बाउन्सर पेश केला यावेळेला. थोडीशी उसळी दिली बॉलला, थोडासा पाठीमागे टाकला, त्याच्यावर देखील अपील झालं. अगदी जोरदार अपील झालं परंतु पंचांवर काहीही प्रभाव पडलेला नाही आहे. सुरुवात चांगली नाही झाली आहे परंतु ओम स्पोर्ट्सला कमबॅक करावं लागणार आहे. षटकार चौकाराची आतषबाजी करावी लागेल. पॉवर प्ले फोडावा लागणार आहे आणि त्यासाठी आदिनाथ आणि श्रीकांत पाटील ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. तो कॅच घेतला होता विपुल याने. दर्पण भोसकर यांच्याकडून 500 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. पुल करायचं होतं. एलिव्हेशन नाही आहे. बॉल जातोय वाईडी डीप मिड विकेटच्या दिशेने. फिल्डर त्या ठिकाणी आहे जय. स्वतः कॅप्टन चांगली फिल्डिंग करतो. फक्त एकच धाव मिळते या ठिकाणी. श्रीगणेश झालेला आहे स्कोरचा होम स्पोर्ट कोहली टीमचा. हो अगदी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धावसंख्येला सुरुवात करणं महत्त्वाचं असतं. एकदा धावसंख्या सुरुवात झाली की तुमचा आत्मविश्वास वाढत जातो परंतु त्या उलट जर डॉट बॉल आले ना थोडासा दबाव देखील येताना पाहायला मिळत असतो आणि आता सुरुवात झाली आहे. तन्मय पाटील पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर. फक्त टच केलं बॉलला. दिशा दाखवली. ताकद कमी नजाकत जास्त या शॉट मध्ये आणि बॉलला पाठवलं स्क्वेअरिश थर्ड मॅन बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. मात्र आता ओम स्पोर्ट्सचं सुद्धा झाले 5 धावा एकंदरीत. पुन्हा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. ह्या वेळेस थोडासा आतमध्ये बॉल टाकला होता. परिवर्तन केलं आणि साईड बदलून सुद्धा गोलंदाजी केली तन्मय पाटीलने. पुन्हा एकदा चांगला कमबॅक या डॉट बॉलने करतो. पुन्हा एकदा बघितलं आपण अपरकटच्या अंदाजमध्ये खेळायचं होतं श्रीकांत पाटील याला. डॉट बॉल. अगदी पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता परंतु यावेळेला बॉलची उसळी नव्हती तेवढी आणि त्यामुळे हा बॉल डॉट जाईल. निर्धाव चेंडूने मात्र गोलंदाज देखील कमबॅक करताना पाहायला मिळतात. तन्मय ओव्हर द विकेट. स्विच इट खेळत होता. खाली राहिला बॉल. अपेक्षा होती की बॉल थोडासा उचली घेईल मात्र खाली राहतोय. डॉट बॉल. प्ले अँड मिस. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 63चं टार्गेट चेस करत असताना ओम स्पोर्ट कोहली टीमचा स्कोर आहे 5 वर 1 विकेट. 5 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. तिकडे गोलंदाजांच्या बाजूने हे पहिलं षटक जाताना पाहायला मिळत आहे. त्या ठिकाणी आणि त्यामुळे अजूनही मॅच संपलेली नाही आहे. पण सर 24 बॉलमध्ये 58 धावांची आवश्यकता आहे. षटकार आले, चौकार आले, मॅच बनू शकते कारण कॉमन प्रीमियर लीगचा एक वेगळाच उल्हास पाहायला मिळतोय. भारत पाकिस्तान मॅच सुरू असताना अख्ख्या महाराष्ट्रामध्ये क्वचितच असं मैदान असेल एवढी मोठी गर्दी पाहायला मिळते आणि ती गर्दी कॉमनमध्ये पाहायला मिळते. हे प्रेम आहे आणि हे आयोजकांचं यश आहे मी म्हणेल. हे याच्या अगोदर एकदाच असा कारनामा झालाय. फक्त इंडिया पाकिस्तान वर्ल्ड कपची मॅच असताना भरत जाधवने सही रे सहीचे 3 प्रयोग हाऊसफुल केले होते आणि त्याच्यानंतर कॉमनमधला हा प्रयोग देखील हाऊसफुल होताना पाहायला मिळालाय. हे पूर्ण श्रेय जाते कॉमन क्रिकेट असोसिएशन आणि एस एच एंटरप्राइजेसचे हजरतभाई शेख आणि संजयभाई म्हात्रे यांना.
आणि पूर्ण कामनवासियांना, कारण कामन प्रीमियर लीग म्हणजे फक्त क्रिकेट नाही आहे, तर क्रिकेटची एक जत्रा आहे, क्रिकेटचा महोत्सव आहे आणि सर्व प्रेक्षक या ठिकाणी आपण बघतोय एन्जॉय करताना दिसतात. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फक्त 5 आहे. बॉलिंग ट्रॅकवर येतोय बॉलर भावेश ठाकरे, लेफ्ट आर्मर आहे, लेग कटर अतिशय चांगला टाकतो भावेश. पहिला बॉल, ओ स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, लॉंगरला फिल्डर आहे, चांगला कॅच घेतोय तन्मय पाटील, विकेट जाईल या ठिकाणी. आदिनाथ लोखंडे इज आउट. धन्यवाद डीजे. आणखीन एक धक्का या ठिकाणी बसतोय, मोठा फटका. आता दबाव थोडा वाढू लागला सर. त्याचं कारण आहे पहिल्या षटकात कमी धावा आल्या आणि दबाव कमी करायचा असेल तर षटकार चौकार मारावेच लागणार आहे आणि त्या प्रयत्नात आदिनाथ माघारी परतताना पाहायला मिळत आहे. फटका चांगला होता परंतु बॉलने फिल्डर शोधून काढलाय. अगदी बरोबर शॉट चांगला, मात्र सरळ फिल्डरला शोधलं होतं आदिनाथ लोखंडे याने. कॅच रुपयाने बाद होतो आदिनाथ लोखंडे. दुसरा फलंदाज बाद होतोय होम स्पोर्ट कोहली टीमचा. दुसरा हादरा लागतोय सचिन घाग फ्रॅम टीम कोहली टीमला. पहिला बॅटर आपण बघितलं 0वर, दुसरा बॅटर आपण बघितला तर 5 वर बाद झालेला आहे. नवीन बॅटर ह्यावेळेस बॅटिंगसाठी येतोय संजय लोखंडे. एक लोखंडे गेल्यानंतर दुसरा लोखंडे येताना दिसतोय. संजयने मागच्या मॅचमध्ये काय धुवाधार बॅटिंग केली होती, तीच बारी खेळावी लागेल या मॅचमध्ये संजय लोखंडे याला. पहिल्या बॉलवर विकेट मिळवतो, विकेट टेकर बॉलर आहे भावेश ठाकरे. लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप. हो चांगला बॉल, कटर बॉल होता, टप्पा पडल्यानंतर आणखीन बाहेरच्या दिशेने वळताना दिसला आपल्याला. डॉट बॉल, प्ले अँड मिस. गोलंदाज आता दबाव वाढू लागलेले आहेत. त्याचं कारण आहे विकेट आलेले आहेत 2 आणि त्यानंतर जर पाहिलं तर या ठिकाणी चांगली गोलंदाजी देखील होते परंतु मॅच संपलेली नाही आहे. बॅटिंग करावी लागेल. संजय लोखंडे आहेत. षटकार चौकार जर मारले ना मॅचमध्ये आपण येऊ शकता, कारण 63चं लक्ष आहे. पुन्हा एकदा भावेश, यावेळेस फुल करायचं होतं, एलिव्हेशन नाही आहे, स्क्वेअर लेगच्या दिशेने बॉल जातो डीपमध्ये. फिल्डर येतोय, फिल्डर आहे जय, त्या ठिकाणी चांगली फिल्डिंग करतोय. 2 धाबा ह्या ठिकाणी कंप्लीट करतात दोन्ही सुद्धा बॅटर. 2ने टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 7 रन, 7 लॉस ऑफ 2 विकेट. धावा कराव्या लागणार आहेत. याही परिस्थितीमध्ये तुम्हाला धावा कराव्या लागणार आहेत, कारण मॅच संपलेली नाही आहे. क्रिकेटचा खेळ आहे, कधीही तुमच्या बाजूने येऊ शकतो परंतु तुम्हाला त्या धावा कराव्या लागतील. 21 बॉल आणि 56 म्हणजे या 3 बॉलमध्ये एखादा मोठा फटका यावाच लागणार आहे, कारण पॉवर प्ले सुरू आहे. भावेश, हो खोलबट टप्प्याचा बॉल खोदून काढला जातोय. मिडॉनच्या दिशेने फिल्डर आहे, मात्र सिंगल कंप्लीट केलेले अजय उपाध्याय आहे. बॉल उचलतो मात्र एक सिंगल रोखू शकत नाहीये. 1ने टीमचं टोटल 8 वर जाऊन पोहोचतंय. नक्कीच हा सामना सुद्धा एक रफ अँड टफ मॅच पाहायला मिळेल का, कारण आता जर इक्वेशन आपण पाहिलं तर 20 बॉलमध्ये 55ची आवश्यकता आणि KPLचा हा जवळजवळ 147वा सामना आहे. ही पूर्ण माहिती विजय कांबळे यांना आयुष सावंत यांच्याकडून मिळते मला. पुन्हा एकदा भावेश, हो उचलून खेळला या वेळेला. फिल्डर आहे, डीप स्क्वेअर लेगला अप्रतिम कॅच घेतोय जय म्हात्रे. विकेट जाईल श्रीकांत पाटील याची. मोठा गडी बाद होतोय होम स्पोर्ट कोहली टीमचा. श्रीकांत इज आउट. चंदू सर, कुठेतरी असं वाटते की स्टॉर्म स्ट्रायकर टीम अगदी स्ट्रॉंग आहे या मॅचमध्ये. हो, परिस्थिती तर सध्या तीच आहे परंतु मॅच नाही संपली आहे. क्रिकेटचा खेळ आहे, वेळ बदलायला वेळ नाही लागत. होम स्पोर्ट्सला कमबॅक करावं लागेल, आठवावं लागेल वर्षभराची प्रॅक्टिस आणि ही स्पर्धा, या स्पर्धेची आतुरता वर्षभर सगळ्यांनीच वाट पाहिली आणि त्यानंतर कॉमन प्रीमियर लीग आली आहे, त्यामुळे प्रयत्न तर करावे लागणारच आहेत. 19 बॉलमध्ये 55 करायचे आहेत अजूनही.
खरोखरच आपण बघितलं तर प्रेक्षक सुद्धा जबरदस्त एन्जॉय करताना दिसतात. या सर्व प्रेक्षकांचं खूपच कौतुक करावं लागेल. कामन क्रिकेट महोत्सव आपण बघतो आणि या महोत्सवामध्ये सर्व भाग घेताना दिसतात. शेवटचा बॉल घेऊन जाईल बॉलर भावेश ठाकरे. लास्ट बॉल टू गो. स्ट्राईक एंडला बॅटर आहे अजय यादव. हो यावेळेस अपर कट पॉइंटच्या दिशेने खेळून काढले बॉलला. 2 फिल्डर धावतात मात्र अडवू शकणार नाहीये. बॉल जाईल बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. धन्यवाद. 12 धावा धाव फलकावर. हा चेंडू या बॉलवर फटका येणं खूप गरजेचं होतं सर, नाहीतर दबाव आणखी वाढला असता. 12 धावा धाव फलकावर झाल्या. दाखवून टप्प्याच्या या बॉलला पॉईंटच्या डोक्यावरून खेळलं, अप्पर कट केलं आणि चौकार वसूल केला आहे. अजूनही 18 चेंडू आणि 51 धावांची आवश्यकता. लक्ष मोठं झालं आहे परंतु अशक्य नाही आहे. प्रयत्न तर करावेच लागतील. 17च्या सरासरीने वाटचाल करायची. रिक्वायर्ड रन रेट जर आपण पाहिला तर 17चा आहे. 18 बॉलमध्ये 51ची आवश्यकता. या मॅचवर पकड जरूर मजबूत केलेली आहे. जे आव्हान आता जर आपण बघितलं तर इक्वेशन थोडंसं कठीण जरूर झालेलं आहे ओम स्पोर्ट कोल्ही टीमसाठी, सचिन घाग फॅम टीमसाठी. मात्र ते अशक्य नाही आहे. क्रिकेटमध्ये अशक्य असं काही नाही आहे. नक्कीच हे येणारं षटक जे आहे, येणाऱ्या षटकामध्ये जर 15 ते 20 धावा आल्या तर नक्कीच मॅच पुन्हा एकदा पलटी होऊ शकेल. सर मॅच ऑन करण्यासाठी तुम्हाला असं जेव्हा जसं तुम्ही म्हटलात एक 12-15 धावा तरी आल्याच पाहिजे, जेणेकरून टार्गेट कुठेतरी तुम्हाला अचिवेबल वाटेल. एक 35-37 जरी असेल तर प्रयत्न तिकडनं होतील, परंतु त्यासाठी हे षटक मात्र खूप महत्त्वाचं आहे या मॅचच्या दृष्टीने. आणि तेच घेऊन अजय उपाध्याय आलेले आहेत. जोडीला समोर जर पाहिलं तर अजय यादव आहेत आणि संजय लोखंडे आहेत. कामन प्रीमियर लीगची एक वेगळीच मजा आहे, एक वेगळाच जल्लोष आहे. अजय उपाध्याय बॉलिंग ट्रॅकवर. पहिला बॉल स्विच हिट करायचं होतं. यावेळेला व्हाईटचा इशारा. भरपूर बाहेर बॉल टाकला. रनआउटची संधी आहे. मात्र या ठिकाणी आपण बघितलं एक सिंगल कंप्लीट केली जाते. व्हाईटचा सुद्धा इशारा आणि व्हाईटच्या रूपाने या 2 धावा ॲड होतील टीमच्या खात्यामध्ये. स्कोर जाईल स्कोरबोर्डवर 14 रन्स. हे प्रेक्षक आपण बघू शकतोय. स्वर्गीय निकेश घनश्याम जयस्वाल आणि नकुल जनार्दन पारधी स्टँडमध्ये प्रेक्षक अतिशय एन्जॉय करताना हे क्रिकेट कामन प्रीमियर लीग 20-25 मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा बॉलिंग ट्रॅकवर अजय. हो यावेळेला फटका जातोय डीप मिड विकेटला. लॉंग द कार्पेट. फिल्डर आहे. पुन्हा एकदा फ्रेममध्ये जय येतोय. जय ऑन साईडला जास्त फिल्डिंग करतोय. नक्कीच या ठिकाणी बघतोय आपण प्रेक्षक आहेत आणि हे प्रेक्षक आपण बघू शकतोय. भरपूर प्रेक्षकांची उपस्थिती आहे. आज फायनल सुपर संडे सुपर हिट मॅचेस आपण बघतोय. आणि ही पहिली सेमीफायनल मॅच आपण बघतोय. ओव्हर द विकेट. हो स्विच हिट केलाय. बॉल जाईल स्क्वेअर थर्ड मॅनच्या दिशेने. बाउंड्रीच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. हे आपण बघू शकतोय. चंदू सर प्रथमच आलेले आहेत या आपल्या कामन भूमीवर कॉमेंट्री करण्यासाठी आणि त्यांचं वेलकम करणार आहे. बॅनर आपण बघू शकतोय. त्याच्यावर लिहिलेलं आहे वेलकम कामन टू बॉईज कामन चंदू सर. खरोखरच चंदू सर तुमचं हार्दिक स्वागत आहे. जबरदस्त. आणखीन आपण बघू शकतोय अमित कामनकर यांचा हा बॅनर. हो पुन्हा एकदा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न. बॉल निघून जाईल थर्ड मॅनच्या दिशेने. 4 रनसाठी चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार येतात. सर मॅचला खुलं केलं इकडे.
आता जर पाहिलं सर 15 चेंडू 40 धावा, मॅच हळूहळू खुली होताना पाहायला मिळते. 3 विकेट जरी गेलेले आहेत, अजय म्हणतात मी हरलेलो नाहीये आणि संजय म्हणतात मी सुद्धा हरलेलो नाहीये, कारण कॉमन प्रीमियर लीग 365 दिवसांनी आली आहे. ओव्हर द विकेटने अजय उपाध्याय हो यामध्ये स्कोप करण्याचा प्रयत्न बघितलं. चांगला बॉल, चांगला कमबॅक करतो. 2 बाउंड्री आल्यानंतर गोलंदाज अजय उपाध्याय. 14 बॉल शेष, 14 मध्ये 40ची आवश्यकता. मॅच ऑन आहे. अजय पुन्हा स्विच हिट करायचं होतं. ह्या पहिला चुकतो फलंदाज. 2 फटके तर स्विच हिटने आले होते, मात्र यावेळी 2 लगातार डॉट बॉल सुद्धा टाकतोय अजय उपाध्याय. सर हे 2 बॉल मात्र आता खूप महत्त्वाचे असतील. जर का यावर एक मोठा फटका आला, मॅच अजूनही खुलीच आहे असं म्हणावं लागणार आहे. ओम स्पोर्ट्स बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा अजय. ओ डाऊन डिले, खराब बॉल. वाईटचा इशारा अंपायर अमोल वेतसकर सर यांचा. 1 अतिरिक्त धाव मिळेल. 1 ने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 24 रन. 24 लॉस ऑफ 3 विकेट. अजय उपाध्याय पुन्हा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ऑफ द विकेट. हो स्विच हिट करण्याचा प्रयत्न. 1 धाव या ठिकाणी लेग बाईचा इशारा मिळतोय. 1 ने टीमचं टोटल जाईल स्कोरबोर्डवर 25 रन. 25 ओव्हरची होते समाप्ती आणि 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झालेली आहे ती 25 धावा 3 गडीच्या मोबदल्यात. उर्वरित जर आपण बघितलं तर बॉल शिल्लक आहेत 12 आणि 12 मध्ये जिंकण्यासाठी रन हवे आहेत. पार्टनरशिप पाहिली तर 7 बॉलमध्ये 17ची पार्टनरशिप झालेली आहे. शेवटचा विकेट श्रीकांत पाटील 4 धाब्यावर बाद झाला होता. आतापर्यंत 204 आणि 230 षटकार लागलेले आहेत. 12 बॉल चेस ड्रिंक ट्रॉली मैदानामध्ये आहे. 12 बॉल चेस, 12 मध्ये 38ची आवश्यकता आणि उर्वरित 2 ओव्हरमध्ये बघूया ही 38 धावा कसे चेस करतील. खरोखरच ज्यांचं वेलकम आमच्या प्रेक्षकांनी केलेलं आहे आणि ज्या समालोचकांनी पूर्ण महाराष्ट्र नाही पूर्ण भारतभर हे जल्लोष बघू शकतो आपण. प्रेक्षकांचा जबरदस्त सपोर्ट राहिलेला आहे आणि कॉमन क्रिकेट असोसिएशन आणि KPL तुमचे खूप आभार असतील, कारण तुमचा सपोर्ट भरपूर लागलेला आहे. फुल एन्जॉय करताना दिसतं ते बघू शकतो आपण. वीर मराठा डोंगरीपाडा यश पाटील ज्याला थोडीशी इंजरी झाली होती, मात्र त्याने सुद्धा चांगलं काम केलंय. त्याचा बॅनर आपण बघू शकतोय. हे प्रेक्षक जबरदस्त एन्जॉयमेंट करताना स्वागत सन्मानाकडे आपण वळणार आहोत, ज्या ठिकाणी असतील डॉक्टर गवळी सर. यस खूप खूप धन्यवाद. तर नक्कीच मी सुद्धा आभारी असणार आहे. अगदी माझंही स्वागत, अगदी पहिल्यांदाच या परिसरामध्ये आलो आहे आणि कामनकर आपलं मनापासून आभारी आहे. जे प्रेम तुम्ही दिलं पहिल्याच भेटीमध्ये, या ठिकाणी आपलं मनापासून आभारी आहे. तुमचं प्रेम हीच माझी श्रीमंती आहे. त्यामुळे तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून आभार. येस आम्ही स्वागत आणि सन्मानाकडे बोलतोय. अंकित आपण स्वागत आणि सन्मान या ठिकाणी घ्यायचा आहे. सर्वप्रथम भरतजी पाटील आपण यायचं आहे आमच्या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. जे अंकितजी पाटील यांचे पिताश्री आहेत आणि खऱ्या अर्थाने एक टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहे. भरतजी आपण यायचं आहे प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. अंकित पाटील अजयजी पाटील KCAचे विद्यमान अध्यक्ष आपण आपल्या शुभ हस्ते, तसेच देवेंद्रजी भोसकर जे सल्लागार आहेत, कॅमेरामॅन आमचे कॅमेरामॅन आपण याचं स्वागत आणि सन्मान भरतजी पाटील यांचं केलं जातं आहे. भरतजी पाटीलसुद्धा एक समालोचक आहेत. सुरुवातीला इनिशियली कित्येक वर्ष त्यांनी क्रिकेटचं समालोचन केलं.
स्वागत आणि सन्मान अजयजी पाटील त्याचबरोबर देवेंद्रजी भोसकर आपले शुभास्ते करतात. त्यानंतर हरेशजी म्हात्रे आपण सुद्धा याचं आपलं सुद्धा स्वागत आणि सन्मान केलं जाईल. त्यानंतर हरेशजी म्हात्रे हे सुद्धा एक कामन परिसरातील माजी क्रिकेटर, कामन मोरी परिसरातील हरेश्वरजी म्हात्रे यांचं सुद्धा स्वागत आणि सन्मान देवेंद्रजी भोसकर त्याचबरोबर अजयजी पाटील आपल्या शुभास्ते करतायत. येस बॅक टू क्रिकेट. 12 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता. मॅच ऑन आहे. दोन बलाढ्य संघांमधील बलाढ्य स्पर्धेतील लढत पाहायला मिळते आपल्याला. एका बाजूला स्ट्रॉम स्ट्रायकर आणि एका बाजूला ओम स्पोर्ट्स यांच्यातील लढत पाहायला मिळते. स्ट्राईकवर पाहायला मिळत आहेत संजय लोखंडे, नॉन स्ट्राईकला अजय यादव आणि बॉलिंगसाठी तन्मय पाटील. 12 बॉलमध्ये 38ची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. पहिला बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, परंतु पंचांचा इशारा येतो. याची पिचिंग कुठे याची पडताळणी या ठिकाणी केली जाईल. विकेटच्या बाहेर तर नाही ना पडला तर ते तिसरे पंच या ठिकाणी ठरवतील. सर मॅच मोठी आहे परंतु अशक्य नाही आहे, काय म्हणाल? यस, नक्कीच मोठी मॅच आहे. एक जबरदस्त मॅच जरूर पाहायला मिळेल. सध्या जर आपण बघितलं तर 12मध्ये 38ची आवश्यकता रेफर केलेला आहे तिसऱ्या पंचाकडे की हे बघितलं जाईल वाईट आहे की नो आहे, चेक केलं जाईल. खरोखरच एक मोठी मॅच, पहिली सेमीफायनल मॅच आपण बघतो. होम स्पोर्ट कोहली सचिन घाग फॅम टीम, दुसऱ्या बाजूने आपण बघतोय इम्रान शेख फॅम टीम स्ट्रॉम स्ट्रायकर. या दोन टीममध्ये ही मोठी मॅच, पहिली सेमीफायनल मॅच. आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे की एवढे सीझन 5 झाले मात्र प्रथमच या दोन्ही टीम सेमीफायनलपर्यंत पोहोचलेल्या आहेत. म्हणजे या सीझनमध्ये फायनलमध्ये एक नवीन टीम आपल्याला पाहायला मिळेल. नवीन टीम मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल, परंतु त्या टीम कोणत्या असतील हे अजूनही बाकी आहे. tenniscricket.in वर मात्र प्रेक्षकांनी गर्दी केली आहे, मैदानावर गर्दी केलेली आहे आणि या सगळ्यांचं लक्ष एकच आहे. हा वर्ल्ड कप आहे या परिसराचा, तो आम्हाला जिंकायचा आहे. प्रत्येकाचं स्वप्न या ठिकाणी पूर्णच होतं असं नाही आहे, परंतु भाग घेणं, खेळणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. आणि हा व्हाईट बॉल आहे. यस, समीकरण मात्र बदलेल. 12 बॉलमध्ये 37 धावांची आवश्यकता अजूनही आहे. मॅच संपलेली नाहीये. एखादा चौकार, एखादा षटकार बॅटिंग करणाऱ्या होम स्पोर्ट्सला पुन्हा एकदा मॅचमध्ये आणू शकतो. पाहूया, परंतु तो मारावा लागणार आहे, त्याच्यासाठीचं टायमिंग करावं लागणार आहे. तन्मय बिगी टोलावलाय बॉल आणि बॉलला फेकून दिलंय सीमा रेषा पार. षटकार. सपोर्ट करताना दिसतात. षटकार लागला तरी सुद्धा ते एन्जॉय करतात, विकेट गेली तरी सुद्धा एन्जॉय करतात. एक बिग हिट आपल्याला पाहायला मिळालं. 11 बॉल 31चं इक्वेशन आलेलं आहे. सामना अगदी रंगात आलेला आहे. येस, रंगात आलाय सामना. पाय क्रिकेट प्रेमी आहेत, हे क्रिकेट दर्दी आहेत. माझ्या मते यांच्यासाठी हे IPL पेक्षा कमी नाहीये. वानखेडे मध्ये जाऊन जो आनंद मिळेल ना त्याच्यापेक्षा डबल आनंद ते सध्याच्या घडीला या ठिकाणी घेत आहेत. कारण हे क्रिकेट आहे आणि या क्रिकेटने तुम्हा आम्हा सगळ्यांना वेड लावून सोडलंय आणि हेच वेड आज घेऊन आलेलं आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने सेलिब्रेशन करतोय, आनंद व्यक्त करतोय. हा सोहळा आहे, नवे नवे कामणगावचा हा उत्सव आहे, त्यासाठीची ही गर्दी पाहायला मिळते. 11:31 यावेळेला वेगात बॉल टाकलाय, पाठीमागे जातोय आणि एक बॉल मात्र या ठिकाणी हा डॉट येईल, निर्धाव. नक्कीच नक्कीच चांगला कमबॅक हे बघू शकतो आपण. डगआउट होम स्पोर्ट कोहली टीमचं थोडंसं टेन्शन जरूर त्यांच्या मनामध्ये आहे, मात्र सामना अगदी चुरशीचा आहे. थोड्याच वेळामध्ये आगमन होईल. येताना दिसतात आपल्याला मिस्टर इंडिया माननीय श्री दयानंद नामदेव तांगडी, मिस्टर इंडिया यांचं आगमन या मुख्य मंचावरती त्यांचं हार्दिक स्वागत आहे. यावेळेला मात्र स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु जातोय मिड विकेटच्या दिशेने. धाव त्या ठिकाणी घेतली गेली आहे. अतिशय जलद गतीने दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता, परंतु नाही 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 त्या ठिकाणी थांबवलंय. अजूनही मॅच जिंकण्यासाठी 9 बॉलमध्ये 30 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे या 3 बॉलमध्ये सर 1-2 मोठे फटके यावेच लागतील मॅच ऑन ठेवण्यासाठी. यस,
यस, नक्कीच नक्कीच जबरदस्त अटीतटीची लढत आपल्याला पाहायला मिळते ओम स्पोर्ट कोहली विरुद्ध स्ट्रॉम स्ट्रायकर या दोन टीम मध्ये. बिग हिट, खराब बॉल होता त्याचा घेतलाय समाचार आणि बॉलला पाठवलंय सीमा रेषा पार. षटकार आणि बीमरसाठी तिसरे पंचांची मदत घेतली. षटकामध्ये जर बघितलं तर एकंदरीत 14 धाबा खर्च केलेले आहेत. थोडस खुशीचं वातावरण आपण बघू शकतोय ओम स्पोर्ट कोहली टीमच्या खेम्यामध्ये. हे डगआउट्स टेनिस क्रिकेटमध्ये असे डगआउट्स क्वचित तुम्हाला पाहायला मिळतील, मात्र कॉमन प्रीमियर लीग मध्ये हे डगआउट्स मागच्या 3 वर्षापासून आपण बघतोय. रिव्ह्यू घेतलेला आहे, मला वाटते अंपायर रिव्ह्यू आहे बिमरचा. क्रिकेट सर फेअर डिलिव्हरी षटकार तो येतोय. 8 बॉल शेष, 8 मध्ये 24 ची आवश्यकता. वॉट अ मॅच. हेमंत सर, मॅच आता चांगलीच बनली आहे कारण अजूनही 8 बॉल बाकी आहेत आणि 24 धावांची आवश्यकता. जर का या 2 बॉलमध्ये एखादा आणखी मोठा फटका आला मजा येईल मॅच मध्ये, कारण दुसऱ्या बाजूला स्टॉर्म स्ट्रायकर हा संघ तर बलवान आहेच, परंतु ओम स्पोर्टने देखील मॅच नाही सोडली आहे. बॉलिंगसाठी तन्मय, बॅटिंगसाठी अजय. काय होणार काय होणार काय होणार. सेमीमध्ये जायचंय, फायनल मध्ये जायचंय. यावेळी लाखो टप्प्याचा बॉल, एक वेगळाच फटका खेळलाय खरा, परंतु फिल्डर कॅच मात्र सुटली आहे. आणि तिकडे जर पाहिलं तर 2 धावांनी धावसंख्या पुढे गेलेली आहे. आता मात्र 7 बॉल आणि 22 धावांची आवश्यकता. सामना मात्र अगदी रंगतदार अवस्थेमध्ये. हेमंत सर, या 7 बॉल 22 ची आवश्यकता. हा अंतिम बॉल सुद्धा अतिशय महत्वाचा असेल. कमीत कमी 4 धावा किंवा एक मोठा फटका जर आला तर शेवटच्या ओव्हरमध्ये इक्वेशन कमी, प्रेशर कमी असेल आणि शेवटचा बॉलवर जर डॉट गेला, सिंगल जर आला आणि 20 पेक्षा जास्त धावा राहिल्या तर थोडीशी समस्या वाढेल ओम स्पोर्ट कोहली टीमसाठी. अजय यादव, दुसऱ्या बाजूला तन्मय पाटील. आपापल्या टीमचे समर्थक म्हणत असतील, तन्मयला म्हणत असतील तन्मय चांगला बॉल टाक, अजयला म्हणत असतील अजय मित्रा एक तरी बॉल बाहेर मार, पाहूया काय होणार. एकाच्या हातात बॅट आहे आणि एकाच्या हातात बॉल आहे. एक नामवंत स्पर्धा, मानाची स्पर्धा, KPL चा थरार आपण पाहतोय. 7 चेंडू आणि 22. यावेळेला मात्र ऑप्शनच्या बाहेर आणि हा बॉल जर पाहिलं तर स्वैरी ठरतोय. समीकरण पुन्हा बदलतंय सर. दबाव तर दोन्ही बाजूला आहे. 7 मध्ये 21. यस, प्रेशर आणि प्रेशर, भरपूर प्रेशर आहे दोन्ही बाजूने. आपण बघितलं बॉलर वर सुद्धा भरपूर प्रेशर आहे. व्हाईट बॉल टाकतोय, एक अतिरिक्त धाव मिळेल. 7 मध्ये 21 ची आवश्यकता. काय जबरदस्त मॅच रंगलेली आहे, भरपूर जबरदस्त मॅच, पैसा वसूल मॅच आपल्याला पाहायला मिळते. सर, प्रेक्षकांना सुद्धा अशाच मॅच पाहिजे असतात म्हणून ते गर्दी करतात मैदानाच्या आतमध्ये. यावेळी लाखो टप्प्याचा बॉल होता. टायमिंग पाहूयात, केलं तर आहे. फिल्डर त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतात आणि बॉल जातोय सीमारेषेच्या पलीकडे. काय मॅच रंगली आहे सीमारेषेच्या पलीकडे. सिक्सर. आणि पोलार्डने मारला षटकार. हे बघितलं ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉलला खेचून मारलं होतं. डीप वाईड स्पीड बाउंडच्या बाहेर षटकारासाठी सिक्सर, महत्वपूर्ण सिक्सर. मी म्हटलं होतं की शेवटच्या बॉलवर मोठा फटका यायला पाहिजे आणि मोठा फटका आला आणि शेवटच्या ओव्हरमध्ये इक्वेशन आता 15 आहे. नक्कीच आता प्रेशर बॉलरवर सुद्धा आणि बॅटवर सुद्धा. काय जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळते. या KPL मधली पहिली सेमीफायनल मॅच स्ट्रॉम स्ट्रायकर विरुद्ध ओम स्पोर्ट कोहली. सर, ज्या गोलंदाजाने पहिलं षटक अप्रतिम टाकलं होतं, फक्त 5 धावा दिल्या होत्या, त्याच गोलंदाजाने या मागील षटकामध्ये 23 धावा दिल्यात आणि याचंच नाव क्रिकेट आहे. मित्र हो, सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे. एक अप्रतिम स्पर्धा आपण पाहतोय. अख्ख्या
महाराष्ट्राला भुरळ घालणारी स्पर्धा, कारण यूट्यूबला सुद्धा जे tenniscricket.in ला पाहत असतील ना ते देखील खुश होत असतील. आपण काय पाहतोय? हो, ही कॉमन प्रीमियर लीग स्पर्धा आहे. अंतिम टप्प्यात मात्र सामना पोहोचलाय सेमीफायनलचा. 6 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता, परंतु दोन्ही संघ काही कमी नाही आहेत, कारण स्टॉर्म स्ट्रायकर देखील तेवढाच जबरदस्त आहे, होम स्पोर्ट देखील तेवढाच जबरदस्त आहे. यस, सध्या छावा सुपरहिट होतोय आणि त्याचे विषयी देखील काहीतरी लिहून आमचे सगळे काही बांधव या ठिकाणी आलेत, त्यांचंही सगळ्यांचं स्वागत. तर जाऊयात या ठिकाणी मॅचच्या दिशेने. सगळ्यांचं स्वागत आहे. आणि आज जर पाहिलं तर या क्रिकेटच्या स्पर्धेने आपल्या सगळ्यांना एकत्र केलंय. त्याचं कारण आहे हा खेळ वेळ लावतो तुम्हा आम्हा सर्वांना. जाऊयात मॅचच्या दिशेने. पहिला बॉल पाठी खेळलाय, तिकडे बीट होतोय फिल्डर आणि बॉल जातोय सीमा रेषा पार. चौकार. मिस झाला शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर. बॉल सरवून निघून गेलाय डीप थर्डमॅन बाउंडच्या बाहेर. 4 रनसाठी चौकार. टीमचं टोटल जाऊन पोहोचते स्कोरबोर्डवर 52 रन्स 3 विकेटच्या नुकसानवर. 5 बॉल शेष, 5 मध्ये 11ची आवश्यकता. व्हॉट अ मॅच. 5 मध्ये 11 मॅच नाही संपली. एखादा डॉट बॉल प्रेमने जर टाकला तर मॅच मध्ये पुन्हा एकदा स्टॉर्म स्ट्रायकर येईल. एखादा फटका जर बॅटरने या ठिकाणी खेळला संजय लोखंडे, मॅच मध्ये होम स्पोर्ट सुद्धा येणार आहे. प्रचंड संघर्ष सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला फटका खेळलाय, काहीतरी वेगळं केलंय, बॉल हवेत आहे, फिल्डर आले त्या ठिकाणी. काय सेलिब्रेशन या ठिकाणी होत आहे. विकेटचं पतन. शॉट खेळण्याचा प्रयत्न संजय लोखंडे याचा. टॉप एज लागली होती, हवेत बॉल. अगोदर कॅच सुटला होता. दुसऱ्या एफर्ट मध्ये आर्यन बात्रेने हा कॅच घेतला. महत्वपूर्ण कॅच होता हा आर्यन साठी आणि स्ट्रॉंग स्ट्रायकर टीम साठी. टाय जर झाली तर सुपर ओव्हर आहे. आतापर्यंत एक सुपर ओव्हरचा थरार आपण बघितला होता. 4 बॉल आता शेष आणि 4 मध्ये 11ची आवश्यकता. मॅच जिंकण्यासाठी पैसा वसूल मुकाबला. हा सामना जर पाहिलं तर जबरदस्त होताना पाहायला मिळतोय. कधी सामना होम स्पोर्टच्या बाजूने जातोय, कधी सामना जर पाहिलं तर स्टॉर्म स्ट्रायकरच्या बाजूने जातोय. सामना चांगलाच रंगलाय. सेमीफायनल उगाचच म्हणत नाही, फायनलमध्ये जाणं प्रत्येकाचं स्वप्न असतं, परंतु ते सोपं देखील नसतं. त्याच्यासाठी मेहनत तर दोन्ही बाजूला करावीच लागणार आहे. काय जबरदस्त मॅच आपण पाहतोय. अजय यादव मैदानात आहेत, परंतु काय बॅटिंग केली आहे आपल्या टीमसाठी. खूप चांगली बॅटिंग या ठिकाणी संजय लोखंडे यांनी केली आणि टाळ्यांचा गजर त्यांच्यासाठी होतोय. 4 मध्ये अजूनही 11 करायच्या आहेत. कोण जिंकणार या मॅचला याचाच प्रश्न सगळ्यांना पडलेला आहे. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, कारण कामन आणि परिसर आहे क्रिकेटचा दर्दी आणि त्याचमुळे आहे ही गर्दी. सुपर डुपर हिट मुकाबला एका सुपर डुपर हिट स्पर्धेमधील पाहायला मिळतोय आपल्याला. यावेळेला फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळलाय. आणखीन एक चांगला फटका, जो सुद्धा सीमा रेषेच्या पार 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 पार. चौकार. केले यावेळेला फलंदाज होता अक्षय. जबरदस्त शॉट डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर गॅप मध्ये केला होता. कुठली संधी नव्हती फिल्डरला आणि बॉलला पाठवून दिलं सरळ बाउंड्रीच्या बाहेर चौकारासाठी. 3 बॉल 7. सर 3 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. काय सामना रंगलाय. दोन्ही टीम जबरदस्तच आहे. सब मित्र हो, तुम्हाला हा सामना आणि ही स्पर्धा आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाहीये. सुपर डुपर हिट मुकाबला सध्याच्या घडीला 3 मध्ये 7. यावेळेला सरळ बॅटर स्ट्रोक खेळाय करा. कव्हरच्या दिशेने बॉल मार्गस्थ होतोय. फिल्डर येतात त्या ठिकाणी, अडवलाय. वा वा वा, चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आहे. 2 धावा तर घेतल्या. तिसरीचा कॉल. रेस लागली आणि धावा 3 मात्र त्या ठिकाणी पूर्ण होत आहेत. काय धावलेत. टाळ्यांचा गजर होतोय त्यांच्यासाठी. हेमंत सर 2 बॉल मध्ये 4. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा जबरदस्त वाकण्याजोगी अजय यादव आणि अक्षय कोठावली या 2 बॅटरमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2 बॉल शेष, 2 मध्ये 4ची आवश्यकता. पाण्याची व्यवस्था मैदानामध्ये केली जाईल. काय जबरदस्त सामना. असं वाटलं होतं ज्यावेळेस 2 षटकं पडली होती की हा सामना
वन साइड होईल. मात्र काय जबरदस्त या सामन्याला कलाटणी मिळाली आणि पलटवार केलेला आहे तो ओम स्पोर्ट कोहली या टीमने. यासाठी तर हॅलो यासाठी तर प्रेक्षक मैदानात येतात, गर्दी करतात, सगळं काही विसरून जातात, एक तासासाठी येतात, परंतु सकाळची संध्याकाळ कधी होते ते त्यांना कळत नाही. दुपारी जेवलोय की नाही जेवलोय, एखादा वडापाव खाल्लाय की नाही खाल्लाय याचं सुद्धा भान राहत नाही. कारण हा खेळ क्रिकेटचा आहे. तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावणार आहे. कामनला तर वेळ लागलाय. आजूबाजूच्या सगळ्या परिसरामध्ये चर्चा एकच आहे, सेमीफायनलची मॅच कोण जिंकणार. जर 2 चेंडूमध्ये 4 धावा, काहींना वाटत असेल ओम स्पोर्ट जिंकावं, काहींना वाटत असेल स्टॉर्म स्ट्रायकर जिंकावं, आमच्यासारख्या क्रिकेट प्रेमींना वाटत असेल होऊ दे टाय आणि होऊ दे सुपर ओव्हर. पाहूया काय होईल. बिग हिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. बॅटच्या पट्ट्यात काही प्रॉपर बॉल आला नाहीये. एक धाव तर तिकडे घेतली गेली आहे. दुसरीचा कॉल दिला आणि त्या ठिकाणी सेलिब्रेशन कधी इकडे होतंय तर कधी इकडे होतंय. विकेट. काय मॅच. काय जबरदस्त फिल्डिंग केली त्या ठिकाणी होता फिल्डर जय म्हात्रे. आउटफील्ड मधला नंबर 1 चा खेळाडू म्हटला जातो. कामन परिसरामधला डायरेक्ट थ्रो केला विकेट किपरच्या हातामध्ये. तन्मयने गॅदरिंग केला आणि एसटी उद्ध्वस्त केली. रनआउटची रूपाने विकेट जाते. शेवटचा एक बॉल चेस. 1 मध्ये 3 ची आवश्यकता. सुपर ओव्हर साठी 2 ची आवश्यकता. हो यस, काय होईल याचा नेम नाही. शेवटचा एक बॉल बाकी आहे आणि क्रिकेटचा खेळ कधीपर्यंत, जोपर्यंत शेवटचा बॉल पडत नाही तोपर्यंत, जोपर्यंत शेवटची धाव होत नाही तोपर्यंत. आणि आता एका चेंडूमध्ये 3 धावांची आवश्यकता आहे. आता मात्र हा सामना जनरल वॉर्ड मधून ICU मध्ये शिफ्ट झालेला आहे. काही होऊ शकते या ठिकाणी. हेमंत सर, एक अप्रतिम स्पर्धेमधील अप्रतिम आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. फायनलला जाण्यासाठीची धडपड पाहायला मिळते आहे. स्टॉर्म स्ट्रायकर एका बाजूला आहेत, त्याचबरोबर ओम स्पोर्ट्स एका बाजूला आहेत. हार मानायला कोणी तयार नाहीये. एक अक्षय माघारी गेलेत. एक बॉल चेस 3 ची आवश्यकता. नक्कीच हा बॉल दोन्ही टीमसाठी महत्वाचा. बघूया कोणती टीम फायनल मध्ये जाईल आणि प्रथमच ही टीम फायनल मध्ये जाताना दिसेल. केपल मध्ये स्टॉर्म स्ट्रायकर कामन की ओम स्पोर्ट कोहली टीम, इम्रान शेख की सचिन घाग. एका बाजूला प्रेम जाधव गोलंदाजी करतायत. अख्खं गाव म्हणत असेल, सगळे समर्थक म्हणत असतील प्रेम एक बॉल चांगला टाक. दुसऱ्या बाजूला अक्षय आहेत. अख्खी टीम म्हणत असेल अक्षय एक बॉल चांगला मार, तुला डोक्यावर घेऊ आम्ही. पाहूया काय होईल शेवटच्या बॉलवर. थरार थांबला नाहीये, टाळ्याही थांबायला नाही पाहिजेत. काय होईल या क्षणी. हृदयाची धडधड 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 वाढली आहे. शेवटचा बॉल. यावेळेला फटका तर खेळलाय, परंतु तिकडे फिल्डर आहे. चेंडूची फेकी केली गेली आणि ओहो काय मॅच झाली या ठिकाणी. पैसा वसूल मॅच आणि पैसा वसूल क्रिकेट. स्टॉर्म स्ट्रायकर फायनल मध्ये दाखल. काय मॅच, जबरदस्त मॅच आपल्याला पाहायला मिळाली आणि स्टॉर्म स्ट्रायकर टीम फायनल मध्ये प्रथमच जाताना दिसते. कॉंग्रॅच्युलेशन स्टॉर्म स्ट्रायकर अँड इम्रान शेख.